तर बीड नगर परिषद निवडणुकीदरम्यान गेवराईमध्ये पंडित विरुद्ध पवार हा संघर्ष पाहायला मिळाला। गेवराईमध्ये पवार आणि पंडित कुटुंबातले सदस्य एकमेकांना भिडले आणि यातून मोठा वाद उफाळून आला। या घटनेमध्ये माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावखर यांना जबर मारहाण झाली। त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। याच दरम्यान एबीपी माझाशी बोलताना डावखर यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट पवार कुटुंबाने रचल्याचा खळबळजनक दावा केला आहे। बीडच्या गेवराई नगरपालिका निवडणुकीमध्ये पंडित विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळाला। दोन्ही गट जे आहेत ते आमनेसामने आले आणि मोठा राडा जो आहे तो गेवराई या ठिकाणी झाला होता। याच संपूर्ण घटनेमध्ये माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावखर यांना जबर मारहाण देखील झालेली आहे। सध्या त्यांच्यावरती एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सर, नेमकं काय झालं होतं? तुम्ही त्या ठिकाणी होते, काय घडलं होतं? खरं म्हणजे मी दुपारच्या वेळेला आमच्या कार्यालयाच्या समोर उभा होतो, कार्यालयातच होतो आणि हे जे लोक आले, बाळराजे पवार आणि त्यांच्यासोबत 5 ते 6 जण होते, ते खरं म्हणजे अमरसिंह पंडित साहेबांच्या खुनाच्या इराद्यानंच हे लोक आलेले होते। त्यांनी पहिल्यांदा अमरसिंह पंडित साहेबांच्या नावाने शिवीगाळ करून त्याला आज संपूर्णच टाकायचं आहे असं म्हणत ते धावत आमच्या कार्यालयाकडे आले। मी त्याला हात जोडून विनंती केली की तेही तर नाही आहेत, तुम्ही असं करू नका, ते नाहीत तर मग आज तुला संपवतो असं म्हणून त्यांनी माझ्यावरती हल्ला केला। सर, आता या संपूर्ण घटनेमध्ये तुम्ही स्वतः काही तक्रार देणार आहात का आणि काय मागणी करता या संपूर्ण घटनेत? नाही, मी तर इथं हॉस्पिटलमध्ये मला आणलं आमच्या बंधूंनी, त्यांनी हॉस्पिटलमध्ये MLC केलेली आहे, अजून पोलिसांनी काही जबाब घेतला नाही। पोलिसांनी जबाब घेतल्यानंतर मी सगळे हकीकत सांगणार आहे आणि असे जे खुनी गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, खऱ्या अर्थानं यांची जागा ही कारागृहातच आहे, त्यांनी तिथंच राहायला पाहिजे। केवळ राजकीय वरदहस्तामुळं ते बाहेर पडलेले आहेत, नाही तर ह्यांची वृत्ती हीच आहे, एखाद्याच्या घरात जाऊन मारहाण करणं हे काही समाजाला चांगलं परवडणारं नाही। माझ्यासारख्या व्यक्तीवर माझा कुठलाही संबंध नसताना अशा पद्धतीनं निर्गुण हल्ला करून मला जीवे मारण्याचा प्रयत्न करणं, मला वाटतं हे खरंच समाजासाठी आणि सर्वांनी चिंतनाची बाब आहे ही। ह्या अशा वृत्तींना कारागृहात घातलं पाहिजे, हीच माझी मागणी राहणार। माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा हा संपूर्ण प्रकार जो आहे असा दावा देखील त्यांनी या ठिकाणी केला आहे। नेमकं आता पोलीस प्रशासन यावरती काय कारवाई करतंय, काय पावलं उचलतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।